कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या 16 डिसेंबरच्या भागामध्ये इकडे मृण्मयीला अस्थमाचा अटॅक येतो। तिला आता कबीर सावरतो। मृण्मयी म्हणते, एवढीच माझी काळजी वाटते तर मला सोडून तू डोंगरवाडीला चाललायस? म्हणजे खरं सांगू का, तर मला असं वाटते की तू 2 नावेवरती सवार आहेस, म्हणजे 2 नावांवरती तू सवार आहेस आणि त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये 2 ह्याला उत्तर द्यावं लागत आहे। काय नक्की तुझ्या मनामध्ये आहे ते मला तू सांग। मला नेहमी वाटत असतं की माझा नवरा हा फक्त माझा असावा, पण तो आज लग्न झालेल्या दुसऱ्या दिवशी मला सोडून डोंगरवाडीला चाललाय। नक्की तुझ्या मनात काय आहे मला सांग कबीर। कबीरला लगेच गुंजाची आठवण येते। गुंजासोबत त्याने जे बोलणं केलेलं ते आठवतं आणि कबीर म्हणतो, काही नाही, कसले 2 नाव, काय बोलतेस तू? यावरती मृण्मयी म्हणते, नको सांगूस, पण मला एक वचन हवं आहे। यावरती कबीर म्हणतो, दिलं वचन। मृण्मयी म्हणते, लगेच न ऐकता कबीर म्हणतो, मी तुझ्यावरती अन्याय करतोय याचा मला पूर्णपणे माहिती आहे, त्यामुळे तू जे मागशील ते मी द्यायला तयार आहे। यावरती मृण्मयी सांगते, ठीक आहे, तू जा, तू आत्ताच्या आत्ता डोंगरवाडीला जा, पण येताना जो कोणी परत येईल ना तो फक्त माझा असेल, माझा नवरा मला परत पाहिजे। यावरती आता मला कोणतीही आर्ग्युमेंट नको, असं म्हणत मृण्मयी आता कबीरला येताना तू सगळं तिथेच ठेवून परत ये, आणि कबीर त्याचसाठी खरं चाललेला असतो। कबीर मृण्मयीला वचन देतो आणि आता मृण्मयी तिकडून निघून जाते। कबीर विचार करतो, काहीही झालं तरी आता गुंजाला मला डोंगरवाडीला सोडून तो अध्याय कायमचा संपवून मृण्मयीला न्याय मिळवून द्यायला पाहिजे। आणि आता हे सगळं घडवून कसं आणायचं, म्हणून तो गुंजाला आता बोलण्यासाठी टेरेसवरती गुपचूप बोलवतो। गुंजा दिवा लावत असते। कबीर तिला इशारा करतो आणि ताबडतोब वरती ये असं सांगतो। गुंजा आता देवी आईकडे प्रार्थना करत असते। त्याच वेळेला कबीरचा इशारा ती पाहते आणि ताबडतोब ती वरती येते। कबीर हे सगळं ऐकत असतो, कबीर हे सगळं पाहत असतो, त्याला जुन्या आठवणी आठवत असतात, सगळा गर्दी होत असते डोक्यामध्ये, आणि गुंजा दिवा लावत असताना तो इशारा करून बोलवतो। गुंजा कबीरकडे बघते आणि आता काय साहेबाला बोलायचंय म्हणून वरती येते। कबीर सांगतो, दार लाव, मला तुझ्याशी महत्त्वाच्या काही गोष्टी बोलायच्या आहेत। आत्तापर्यंत मी तुझ्यावरती कधी अन्याय होऊ दिलाय का हे मला सांग। तू डोंगरवाडीला निघाली होतीस, पण त्यावेळेला तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी तुला थांबवलं होतं, पण आता नाही, आता तुला डोंगरवाडीला जावंच लागेल। ज्या वेळेला आपलं लग्न झालं होतं त्यावेळेला बुध्याने माझ्या मानेवरती सुरा ठेवला होता आणि त्या सुऱ्यामुळे मी तुझ्याशी लग्न केलं, आठवतंय तुला सगळं? त्यावरती गुंजा म्हणते, त्यातलाच एक सुरा मी माझ्यावरती पण झेलला होता। कबीर म्हणतो, म्हणजे मी माझ्या मनाच्या विरुद्ध तुझ्याशी लग्न केलं, बरोबर आहे? मी मनापासून तुझ्याशी लग्न नाही केलं। तुझ्याशी लग्न करण्याच्या आधीपासून मृण्मयीसोबत माझं लग्न ठरलंय। मृण्मयी आणि माझी कम्पॅटिबिलिटी आहे, माझं आणि तिचं सगळं जुळतं म्हणून मी तिच्याशी लग्न केलं, मला ती आवडायची म्हणून मी लग्न करायचं ठरवलं। म्हणजे मामानी मागणी घातली आणि मी त्याला होकार दिला होता, हे तर तू मान्य करतेस ना? म्हणजे मी तुझ्यावरती अन्याय केला नाही हे तर नक्की। त्यामुळे आता मी डोंगरवाडीला चाललोय आणि तुला तिकडे सोडून येणार आहे। तुला वाटत असेल की आत्ता का डोंगरवाडीला, इतक्या वेळात तू जायला निघालीस तेव्हा मी तुला थांबवलं होतं, पण आता लग्न ज्या वेळेला झालं तेव्हा मला कळलं की मी मृण्मयीला न्याय मिळवून देऊ शकत नाहीये, आणि म्हणून आता मी तुला डोंगरवाडीला सोडून येतोय। पुढे आता इकडे कबीर सांगतो, हे बघ, डोंगरवाडीला जाण्याचं अजून एक कारण म्हणजे सत्याने आता मात्र पोलिसांना ओलीस धरलंय आणि त्यांची सगळी समेट घडवून आणण्यासाठी मला तिकडे जायचं आहे। यावरती आता गुंजा घाबरते आणि काय सत्यताने? कबीर म्हणतो, हो, याच वेळेला मी तुला तिकडे घेऊन गेलो ना तर 2 फायदे होतील, कारण आपल्यामधला हा सगळा जो तिढा आहे ना तो सत्यादास सोडवू शकेल, आणि त्या बुध्याने जर काही करण्याचा प्रयत्न केला तुला किंवा माझ्या घरच्यांना तर सत्यादा हे सगळं प्रकरण निस्तरू शकेल, म्हणून आपण तिकडे जायचं आहे। यावरती गुंजा म्हणते, ठीक आहे साहेबा, मी यायला तयार आहे। कबीर म्हणतो, तू यायला तयार आहेस, मी तुला न्यायला तयार आहे, पण घरच्यांना काय सांगायचं आहे? घरच्यांना आपण नाही सांगू शकत की हे सगळं काय घडतंय ते, त्यामुळे आपल्याला काहीतरी नाटक करायला लागेल जेणेकरून घरचे तुला माझ्यासोबत डोंगरवाडीला पाठवतील। असं म्हणत आता मात्र डोंगरवाडीला जाऊन या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष सत्याच्या समोर लावण्यासाठी कबीरने हे सगळं केलेलं असतं। म्हणजे आता कबीरने मृण्मयीला वचन दिलेलं असतं की सगळं मी तिकडे आता सोडवून येईन, आणि तेच वचन तो पाळत असतो गुंजाला घेऊन जाऊन तिकडे सगळं सॉल्व करून सत्यादाची मदत घेण्यासाठी। मग आता गुंजा सुद्धा या सगळ्या नाटकामध्ये सामील होते। मग दोघं जणही जाण्यासाठी जे काही करायचं असतं ते करायला सुरुवात करतात। ओमरची एंट्री होणार असते, सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात। त्यावेळेला सुबोध सांगत असतो, तिकडे काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार? तितक्यात मृण्मयी येते आणि कबीर, तुझी बॅग मी भरून ठेवलेली आहे असं त्याला सांगते। त्यावरती विजया म्हणते, काय रे, आत्ता तुझी हळद पण अजून उतरली नाही
तू चाललास कुठे? कबीर म्हणतो आमचं प्रोफेशनच असं आहे ना, काय करणार आम्ही तरी, असं म्हणत कबीर आता आपल्या प्रोफेशन बद्दल सांगत असतो. तोपर्यंत ओमर येतो आणि म्हणतो काही नाही, माझं बोलणं झालेलं आहे तिकडे, म्हणजे पोलिसांचं प्रोटेक्शन सुद्धा तिकडे मिळणार आहे आणि जुजबी काही माहिती घेऊन मी आलेलो आहे. आणि तितक्यात ओमर सांगतो मला अजून एक माहिती कळली, तिकडे गुंजाची आई सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. याच्यावरती गुंजा म्हणते काय, माझी आई? काय झालं? मला तिकडे जायला पाहिजे, मला तिकडे जायला पाहिजे. मधू म्हणते हो हो जा तू तिकडे. यावरती ओमर म्हणतो तू चाललायस ना, मग गुंजाला पण घेऊन जा की. यावरती आता नाटक करत कबीर म्हणतो नाही नाही, गुंजाला मी कसा घेऊन जाऊ, जाईल तिची ती वगैरे. मधू म्हणते असं कसं, ती कशी जाईल? यावरती सगळेच जण गुंजाला घेऊन जा म्हणत असताना कविता म्हणते पण हे चुकीचं दिसेल ना, म्हणजे आत्ताच कबीर भाऊजींचं लग्न झालंय, ते हनीमूनला जाणं अपेक्षित आहे, तर ते हनीमूनला न जाता डोंगरवाडीला चालले, ते पण गुंजाला घेऊन. यावरती सगळ्या चर्चा चालू असताना रेशीम म्हणते आपण बोलण्यात काही अर्थ नाही, या सगळ्यामध्ये आता जर कुणी बोलायचं तरी मृण्मयीने, जो काही निर्णय घ्यायचा तो मृण्मयीने घ्यायचा आहे. मृण्मयी तू सांग काय वाटतं तुला, गुंजा गेलेली तुला चालणार आहे का? आता मृण्मयी विचारात पडते. मृण्मयी म्हणते माझं लग्न झालं आणि 2 दिवसात मला आई पप्पांची आठवण येत आहे, तर गुंजाला तिची आई आजारी आहे, तर भेटायला जायलाच पाहिजे. आता लोक काय बोलतील असं आपण विचार केला, त्यापेक्षा मी या दोघांच्या सोबत जाते. कबीर विचार करतो मी या गुंत्यातून सुटण्याचा प्रयत्न करतोय, मृण्मयी तू गुंत वाढवू नकोस बरं. आता मृण्मयी तिकडे गेल्यावरती खूप मोठा आता तमाशाच होणार असतो, कारण डोंगरवाडीच्या माणसांना हे सत्य माहीत नसतं.